गडिंग्लज येथे आज सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित येत पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली। माणूस 50 नंतर सर कुठेतरी थांबतोय, पण ह्यांची जर सुरुवात बघितली तर 50 नंतरच यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला आणि जी आज ती उत्तुंग भरारी घेतलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे। तर वटवृक्ष असंच कुणाला पण म्हणता येत नाही। वटवृक्षासारखं जी पाळमुळं सगळे देशभर पसरलेले आहेत। महाराष्ट्रात मला असं वाटत नाही की कुठल्याही गावात एखादा विद्यार्थी डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेत शिकला नाही असं मला तर कुठं वाटत नाही। तरी एवढं मोठं त्यांनी काम शैक्षणिक क्षेत्रात केलं आहे। आपल्या सर्वांचे लाडके नेते पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांचं परवा दिवशी निधन झालं। खरं म्हटलं तर डी.वाय. दादा आणि स्वर्गीय मंडलिक साहेब हे फार घनिष्ठ मित्र होते आणि डी.वाय. दादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये, राजकारणामध्ये, क्रीडामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि अनेक क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम केलं की ते आजसुद्धा काम मला वाटते पुढच्या 100 वर्षाला ते काम राहणार आहे। डी.वाय. दादा यांच्या निघून जाण्याने फार मोठी एक पोकळी निश्चितपणाने निर्माण झालेली आहे आणि डी.वाय. दादा यांच्या परिवारासोबत आम्ही मंडलिक कुटुंबीय तर आहोत, पण आमचा सर्व कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व मंडलिक गटाचे सर्व शिलेदार, त्याचबरोबर त्यांना मानणारे सर्वच लोक हे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही वाहतो। पद्मश्री डी.वाय. दादा आणि कोल्हापूर जिल्ह्याचं एक अतूट असं नातं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातनं एका सामान्य शेतकरी कुटुंबातनं पोटी जन्म घेऊन काँग्रेसचा पहिला नगरसेवक होण्याचं मान त्या शहरात त्यांनी मिळवलं। त्यावेळेला शेका पक्षाचं प्राबल्य होतं त्यावेळेला। त्याच्यानंतर काँग्रेसचे महापौर, त्यानंतर 2 वेळा आमदार झाले ते आणि एक वेळा आमदारकीत अपयश आल्यानंतर थोडासा अध्यात्माकडे त्यांचा ओढा वाढला आणि तिथं त्यांना हरिकाकांच्याकडे, हिरलग्याचे हरिकाका महाराजांच्याकडे ते भेटायला आलेलं असताना त्यांना हरिकाकांनी सांगितलं की तू आता राजकारण सोडून थोडंसं शैक्षणिक क्षेत्रात काम कर आणि ज्ञानाची गंगा सगळीवर तुझ्या हातनं जाणार आहे। आणि त्यांनी तेच पाथ फॉलो केला आणि त्याच्यानंतर आज आपण पाहतोय की सगळ्या जगभरामध्ये डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे जवळपास लाखो विद्यार्थी आज आपल्याला पासआउट झालेले दिसतात। डी.वाय. दादांचं ह्या कोल्हापूरच्या मातीला, ह्या महाराष्ट्राच्या मातीला, ह्या देशाला खूप मोठं असं कॉन्ट्रीब्युशन आहे, खूप मोठं योगदान आहे आणि त्या योगदानाचंच आज परिपाक म्हणून ही सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात। खरोखर एका बाजूला शून्य बघायचं आणि दुसऱ्या बाजूला विश्व बघायचं, अशी माणसं कमी जन्माला येतात। त्यातला एक महामानव म्हणायला लागेल की ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचं नाव की संपूर्ण जगभर म्हणायला काय हरकत नाही की शैक्षणिक बाबतीत एवढा मोठा उच्चांकित काम करण्याचं काम केलेलं आहे। आज डी.वाय. पाटील शिक्षण समूह असेल किंवा उद्योग समूह असेल, हा पूर्ण नुसता भारतापुरता नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा जे काम केलेलं आहे, त्याचबरोबर जी मुलं जन्माला येतात तीसुद्धा कर्तबगार आली पाहिजेत आणि ह्याचं जर स्तोत्र काय असेल तर त्या व्यक्तीचं कर्म चांगलं असावं लागतं आहे आणि डी.वाय. पाटलांचं कर्म चांगलं असल्यामुळं आज कोल्हापूर जिल्ह्यात म्हणणार नाही तर राज्यातसुद्धा एक चांगला वैचारिक राजकारणी माणूस म्हणून ज्यांचं नाव लेखलं जातं आहे ते बंटी पाटील साहेब। मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की डी.वाय. पाटील साहेबांच्या दुःखात आम्ही, माझा भडगाव मागाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, तमाम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल, सगळीजण आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। त्यांचं दुःख, त्यांच्या कुटुंबावर असलेला हा दुःखाचा डोंगर परमेश्वरानं सावरावा ही ईश्वरचरणी प्रार्थना। त्याच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याजवळ खूप काही आहे, कारण आमचे आणि त्यांचे पूर्वीपासूनचे फॅमिली संबंध आहेत। डी.वाय. साहेब आणि माझे सासरे अण्णासाहेब चव्हाण म्हणजे डॅडी हे पूर्वीपासून कॉलेजच्या जीवनापासून एकमेकांचे मित्र। खरं तर त्यांचा आदर्श घेऊनच आणि त्यांच्याकडून प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊनच डॅडींनी संत गजानन महाराज शिक्षण समूहाची स्थापना गडिंग्लज तालुक्यामध्ये केली आणि शिक्षणाचं दालन आपल्या भागामध्ये खुलं केलं। हे करत असताना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन डॅडींना उपयोगी पडलं। तसंच ज्यावेळी माझं लग्न झालं आणि मला MD मेडिसिनला ॲडमिशन मिळत होतं, परंतु मला स्त्रीरोगाला पाहिजे होतं, तेव्हा माझं स्त्रीरोगाचं ॲडमिशनसुद्धा डी.वाय. दादांच्यामुळंच मुंबईमध्ये झालं आणि त्या काळामध्ये मला त्यांनी 25-26 वर्षापूर्वी मुंबईमध्ये स्त्रीरोगतज्ञ म्हणून त्या ब्रँचसाठी मला ॲडमिशन मिळवून दिलं आणि म्हणून मी आज समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकले त्याच्या पाठीमागं केवळ हे माझी स्त्रीरोग तज्ञ ही ब्रँच आहे
आणि त्या ब्रांचच्या माध्यमातून लोकांशी आलेला माझा संबंध, मी त्यांच्यासाठी केलेलं काम आणि आज मी राजकारणामध्ये येऊन मी त्यांच्यासाठी जे काम करते याची सुरुवात डी वाय दादांच्यामुळंच झाली. त्यांच्यामुळं मला मुंबईमध्ये ॲडमिशन मिळाल्यामुळं मी त्या लेव्हलनं कॉन्फिडंट स्त्रीरोगतज्ञ होऊ शकले. दुसरी गोष्ट म्हटलं तर आम्ही ज्या शिक्षण संस्था काढल्या त्या शिक्षण संस्थाच्या बऱ्याच वेळेला हॉस्पिटल संस्था असो बऱ्याच उद्घाटनाला नेहमी दादांचे पाय आमच्या भूमीला लागले आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. ते नेहमी म्हणायचे, अण्णासाहेब अरे कॉलेज काढणं खूप सोपं आहे, पण दवाखाने काढून ते दवाखाने चालवणं खूप अवघड आहे आणि तू तुझी मुलं डॉक्टर केलीस हे खूप मोठं भाग्य आहे. आणि लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा डी वाय साहेब त्याचं कौतुक करायचे. त्यांचा स्वभाव फार मोठ्या मनाचे ते होते. खरं तर आम्ही इतकी सामान्य माणसं, पण आमचं कौतुक त्यांनी कितीतरी वेळा केलं असेल. माझे पर्सनलीसुद्धा कितीतरी वेळा दादांची भेट झाली. आमचा अमर म्हणून एक विद्यार्थी माझा, तो शेवटच्या श्वासापर्यंत दादांच्या बरोबर होता. तो नेहमी डी वाय साहेबांना आमच्या डॅडींना फोन लावून द्यायचा. गेल्या अगदी 1 वर्षाच्या पाठीमागंपर्यंत दर आठवड्याला फोन आणि त्यांचं बोलणं दर आठवड्याला व्हायचं. अगदी लास्ट 1 महिन्यापूर्वीसुद्धा डॅडी डी वाय साहेबांना भेटले आणि 1 महिन्याच्या पाठीमागं डी वाय साहेबांनी डॅडींचा हातात घेतला आणि अण्णाला चहा द्या रे, एवढा एक शेवटचा वाक्य डी वाय दादा म्हणाले. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची अतूट मैत्री होती आणि त्याचा आम्हाला त्यांच्या विचारांचा, त्यामुळं आम्ही त्यांच्या विचारांच्यापर्यंत जाऊन पोचलो. त्यांचं अध्यात्मावर जितकं प्रेम होतं त्या अध्यात्माचा आदर्शसुद्धा मी म्हणेन की मी डी वाय साहेब, माझ्या घराण्यापेक्षा सुद्धा डी वाय साहेबांच्याकडून अध्यात्माचा आनंद अध्यात्मापर्यंत पोचायचं कसं हे मी त्यांच्याकडून त्यांचे विचार माझ्यापर्यंत पोहोचले. त्यामुळं मी माझं खरंच मोठं भाग्य समजते की त्यांच्याशी मला बोलायला मिळालं. माझा काही आयुष्यातला वेळ त्यांचे विचार ऐकवण्यात मला घालवता आला. त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देव. राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील जे पद्मश्रीने विभूषित होते, आमच्या कोल्हापूरचे मान सन्मान देशभरात कुठेही आम्ही गेलो तर डी वाय पाटील हे नाव आम्हाला ऐकायला मिळायचं आणि आमचं छाती फुगायची, आम्हाला अभिमान वाटायचा, आमचा कोल्हापूरचा स्वाभिमान वाटायचा. असं एक मोठं व्यक्तिमत्व आता लुप्त झालं. दुःख वाटतं आम्हाला यासाठी, एक शेतकरी कुटुंबातला माणूस, पैलवानकी करणारा, एका पतसंस्था स्थापन केलेला माणूस इतकी मोठी भरारी घेतो. एक आम्हाला वस्तुपाठ त्याने घालून दाखवला की छोट्या बिंदूतून एवढी मोठी रेघ निर्माण करू होते, याचं त्याने एक वस्तुपाठ निर्माण केला आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. डी वाय पाटलांना एकदा पाहण्याचा योगही आला आम्हाला. माननीय डी वाय पाटील साहेब पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष होते आणि इंचनाळ येथील गणेश मंदिराचं जे नूतनीकरण झालं होतं, जीर्णोद्धार झालं होतं, त्याच्या उद्घाटनाला डी वाय पाटील साहेब आले होते. आम्ही त्यावेळी कॉलेजला होतो. त्यांचं ते भाषण आम्हाला ऐकायला मिळालं. ते अध्यात्म आणि मेंटल कॉन्शियसनेस याच्यावर ते बोलत होतं. आता किती लोकांना, शेतकऱ्यांना समजलं असेल माहीत नाही, परंतु मला खूप आश्चर्य वाटलं की एवढा मोठा माणूस, त्याचा अभ्यास, त्याचा अध्यात्मावरची असलेली पकड आणि बुद्धिमत्तेची त्याची चुणूक हे सगळं दिसून आलं. आणि हा उगीच असा मोठा झालेलं व्यक्तिमत्व नाही आहे, तर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे अशी आम्हाला जाणीव झाली. आणि त्या व्यक्तिमत्वाला मी हात जोडून विनम्र श्रद्धांजली वाहतो. बंधुतुल्य मित्र, नेते आणि या देशाचे, आमच्या पिढीतले शिक्षण क्षेत्राचे शिल्पकार, खऱ्या अर्थानं शिक्षण शार्दूल डी वाय दादा यांच्या जीवनाकडं बघत असताना लक्षात येते की राजकारणाचा समाजकारणाशी आणि समाजकारणाचा राजकारणाशी कसा संगम घडवून आणायचा याचं आमच्या पिढीतलं आणि भारताच्या आधुनिक इतिहासातलं एकमेव उदाहरण म्हणजे डॉक्टर डी वाय पाटील हे आहेत. त्यांच्यामुळं संपूर्ण भारताच्या नव्या पिढीला जग जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणाची दिशा मिळाली आणि त्यांनी ते कार्य आणि कर्तृत्व सिद्ध केलं. त्याचबरोबर
आमचे असेच एक बंधुतुल्य मित्र म्हणजे बाबासाहेब आडकुरकर हेही आमच्या पिढीतलं एक उल्लेखनीय नेतृत्व होतं. ही दोन माणसं अचानकपणे निघून गेल्यामुळं कधी न भरून येणारे हानी झालेले आहे. पुढच्या पिढीनं त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी एवढीच आमची अपेक्षा. सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी ज्ञानसूर्य ज्ञान तपस्वी आदरणीय डी.वाय. दादांचं निधन झालं. खरं तर एका युगाचा अंत झाला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन कोल्हापूर नगरीचे महापौर 2दा आमदार आणि त्यानंतर 8 विद्यापीठं 182 शिक्षण संस्था, त्या संस्थांचं जाळं अख्खं महाराष्ट्र आणि देशभर डी.वाय. दादांच्या माध्यमातून विणलं गेलं. खरं तर त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि बिहारचे राज्यपाल असताना 1 रुपया मानधन घेणारे आदरणीय डी.वाय. दादा हे एक आदर्श होते. त्यांच्या पश्चात ह्या शिक्षण संस्थेचा कारभार आदरणीय संजय दादा, आदरणीय अजिंक्य दादा, आदरणीय विजय दादा आणि आमचे नेते आदरणीय बंटीसाहेब राजकारणाच्या माध्यमातून सांभाळत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. जन्माला आलेला माणूस याचं कधीतरी मृत्यू ठरलेला असतो, पण निश्चितपणे त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काम केलं याच्यावरती त्यांची ओळख असते. डी.वाय. दादांचा प्रवास हा राजकारणापासून संस्थेकडं असा उलटा आहे. निश्चितपणे वयाच्या 50 नंतर त्यांनी ज्या विविध संस्थांचं जाळं उभारलं, फक्त कोल्हापूर नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देशभर आणि विदेशातसुद्धा त्यांच्या विविध संस्था ज्याच्या माध्यमातून बरीचशी लोकं शिकली, बरेचसे संसार उभारले, त्या सर्वांचं अतिशय खंबीर नेतृत्व दादांच्या माध्यमातून होतं. दादांच्या जाण्यानं शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर एक राजकीय क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, शेतीमध्ये काम करणारा एक हिरा हरपला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं आणि आमच्या चव्हाण कुटुंबांचं एक खूप जुनं ऋणानुबंध होतं. दादा नेहमी आमच्या घरी यायला ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण आगलावे, चेअरमन संत गजानन एज्युकेशन ग्रुप महागाव यांच्या घरी यायला ते कायम उत्सुक असायचे आणि त्यांना एक आपलंसं वाटायचं की दादांनी ज्या पद्धतीनं शिक्षण संस्था उभी केली त्याचाच एक वसा म्हणून संत गजानन महाराज शिक्षण समूहाची स्थापना झाली. आणि खरोखरच दादांनी त्यांच्या कार्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं नाव हे जगभरात पोचवण्याचं काम या ठिकाणी केलं. बऱ्याच गोरगरीब लोकांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच खेळाडूंनासुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि स्वतःचं नाव त्याचबरोबर शिक्षण संस्थेचं नाव हे उज्ज्वल करण्याचं काम हे त्यांनी या ठिकाणी केलं. असे हे दादा निघून जाणे म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती या ठिकाणी गेला असंच म्हणायला काय या ठिकाणी हरकत नाही. आणि त्यांची आठवण ही माझ्या आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील आणि त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धा. कोल्हापूर जिल्ह्यात ज्याचा जन्म झाला अशा ह्या महान व्यक्तीला गडिंग्लजमधून महालक्ष्मी यात्रा कमिटी, बाळूमामा सेवा संस्थान, जनस्वराज शक्ती पक्ष यांच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली अर्पण. पाटील साहेबांनी राजकारणाच्या नंतर शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलं आणि स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये विनावणी तत्वावरती इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेजेस उभा केले. त्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूरची ओळख एकेकाळी कलेचं गाव म्हणून होतं, त्या ठिकाणी पैलवानकीचं गाव म्हणून होतं, ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी व्ही.टी. पाटील कर्मवीर अण्णांच्या नंतर या शिक्षण क्षेत्राचं सुद्धा नाव, कोल्हापूर शहराचं नाव, कोल्हापूर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलं. एवढंच नव्हे तर नेरूळला त्या ठिकाणी स्टेडियम उभा करून कला आणि क्रीडा क्षेत्राला सुद्धा वाव देण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं. शेतकरी चळवळीला त्या ठिकाणी सातत्यानं त्यांचा वेलविश असायचा आणि राजू शेट्टी साहेबांच्या चळवळीबद्दल सुद्धा प्रचंड असा आदर असलेला असा अष्टपैलू व्यक्तिमत्व आमच्यातनं निघून गेलं. त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. दादा एक दानशूर सकार महर्षी, शिक्षण महर्षी होते. त्यांनी जाण्यानं कोल्हापूर जिल्ह्याचं फार मोठा नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये हिरणकिशी कारखान्याचे सर्व
संचालक संस्था त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होते, त्यांच्या आत्म्याची शांती लाभो हीच ईश्वरचरणी. 1935 पासून ते 2026 पर्यंतचा जो दादांची जी कारकीर्द आहे ती प्रचंड मोठी आहे. कारण एखाद्या सामान्य कुटुंबातून जन्माला येऊन राज्यपाल पर्यंतचा जो प्रवास आहे, त्याचबरोबर पुढे जाऊन 182 संस्था उभा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे एवढंच पर्यंत मर्यादित राहत नाही. कारण इथं त्या ज्या शिक्षण संस्था आहेत तिथं अनेक लाखो मुलं घडली आणि हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं जे मोठं काम आहे ते आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांनी केलं. आणि तेवढंच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात जे आपण डी.वाय. पाटील स्टेडियम बघतो त्याच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात जी प्रेमी लोकं आहेत त्यांना कुठंतरी एक प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. आज सयाजी हॉटेलसारखं त्यांनी प्रचंड मोठं हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. इथंसुद्धा रोजगार निर्मिती किंवा आपल्या कोल्हापूरला जो काय टुरिझम क्षेत्रासाठी जो चालना द्यायला लागते ते सुद्धा कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं ह्या सगळ्या जेव्हा आपण कारकीर्द बघतो त्यावेळेला आपण त्यांचं नाव हे जरी ते आपल्यातून निघून गेले असते तरी ते त्यांचं नाव कुठंतरी मागं राहिलेलं आहे आणि हे आज अमर झालेलं आहे. अशा अमर व्यक्तीला मी साई एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आणि आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आदरणीय दादांच्या बरोबर खूप जवळून मला सहवास लाभलेला आहे. दादांच्या बरोबर वावरताना दादांची शिस्त आणि वेळ माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला दादा गडिंगला यायचे त्यावेळेला दादांच्या बरोबर राहता आलं. त्यामुळे काम करताना दादांची जी शिस्त होती, कोणताही कार्यक्रम असो दे आपण वेळेवर गेलं पाहिजे, लोकांची अडचण होणे ही दादांची कायम सांगणं असायचं. दादा ही एक शक्ती नव्हती, ती एक आध्यात्मिक प्रेरणा होती आणि त्या प्रेरणेच्या जोरावरतीच परमेश्वरानं त्यांच्याकडून इतक्या सर्व कार्य घडवून आणलेली आहेत. आज दादा जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांची जी शक्ती आहे, त्यांची जी केलेलं कार्य आहे ते कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ते सर्व पाटील कुटुंबियांना परमेश्वर शक्ती देऊ दे. आणि मी माझ्या पर्यावरण संस्थेमार्फत व नलवडे परिवारमार्फत श्रद्धांजली. पद्मश्री शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत व नगरपालिकेमार्फत तसेच माझ्या देवगौंडा पाटील परिवारामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 1972 साली माझे काका ह्या गडिंग्लज तालुक्याचे स्वातंत्र्य सैनिक B.S. पाटील साहेब आणि डी.वाय. पाटील साहेब हे महालक्ष्मीने जात होते. आणि ज्या दिवशी ते अधिवेशन असणार त्यावेळी दोघे मिळून जाणार, दोघे मिळून येणार. आणि येतेवेळी त्यांची आठवण सांगायची म्हणजे त्या काकांची गाडी त्यांना बोलवायला येणार आणि त्या जाऊन त्यांना सोडणार. डी.वाय. साहेब गाडी कधी स्वतःची नेत नसत. काकांचे रेल्वे स्टेशनजवळ घर असल्यामुळे त्यांना ते घेऊन जात असत. आणि डी.वाय. पाटील साहेबांच्यामध्ये 50व्या वर्षी महात्मा पाटील महाराज कुरुंदवाडचे त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात क्रांती झाली. शैक्षणिक क्षेत्रात तू प्रवेश कर म्हटल्यानंतर केले. त्याचा पुढचा किस्सा देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर साहेब यांनी एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी इथे बुगटे अल्लूरचे हळबे काका म्हणून होते. हळबे काकांनी डी.वाय. साहेबांनी त्यांना तिथं बोलवले होते कार्यक्रमाला. डी.वाय. साहेबांनी तिथं बोलवल्यानंतर हळबे काकांनी चंद्रशेखर साहेबांना सांगितले पंतप्रधानांना, तुम्ही पंतप्रधान होणार म्हणून. पंतप्रधान होणार, माझ्याकडे मेजॉरिटी नाही, काय नाही, मी पंतप्रधान कसं होणार असे ते केल्याने हसले चंद्रशेखर. 6 महिन्यात काँग्रेसचे राजीव गांधी साहेबांनी त्यांना पंतप्रधान केले. त्यानंतर परत चंद्रशेखर पंतप्रधान झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला भेट देऊन गेले. असे बरेच किस्से आहेत आपल्या भागातील. हरिकाका मठ असू दे किंवा यांचा महात्मा पाटील महाराज मठ असू दे, गगनगिरी महाराज मठ असू दे, इत्यादी ठिकाणी त्यांचं फार मोठं योगदान आहे. शैक्षणिक बरोबरच धार्मिक कार्यात त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत, आर्थिक मदत करून मठ उभा राहिला. आणि एक समाजाला एक अष्टपैलू आणि एक आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये राजकारण न करता प्रत्येक गोरगरिबांचे काम त्यांनी केलेले आहे. आज अखेर त्यांच्यामुळे भावी पिढी निर्माण करा आणि हाच आदर्श त्यांच्या कुटुंबियांनी ठेवावा.
तर कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्या क्षेत्राचा हिंद केसरी होण्याचा जो मान डी वाय दादांनी मिळवलेला आहे, तो कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये क्वचितच लोकांना ती संधी मिळते. जसं की सांगलीमध्ये असेल, सातारामध्ये असेल, सांगली हे गाव जसं की सांगली जिल्हा हा जसं वसंतदादांच्या नावानं ओळखत होता, तसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे वसंतदादा म्हटलं तर हे डी वाय दादा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दादा माणूस आज आमच्यातून निघून गेला असला तरीही दादांचं नाव हे अजरामर राहील. त्यांनी उभारलेल्या संस्था असतील, त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटल असतील, त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटॅलिटीमध्ये किंवा त्यांनी उभारलेले स्टेडियम असतील, या माध्यमातून दादा याच पिढीला नव्हे येणाऱ्या 10 पिढीमध्ये त्यांचा ते सदैव जिवंत राहतील. त्यांनी घालून दिलेला वसा वारसा आदरणीय जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब असतील, ऋतुराजदादा पाटील असतील आणि संजयदादा पाटील असतील, हे निश्चितच तो पुढे नेतील आणि त्यांच्या आठवणींना आम्ही सदैव उजाळा देत त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरती कोल्हापूर जिल्हा काम करेल आणि तीच त्यांना खरी आदरांजली. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.